हा व्हिडिओ ज्यांना संजय गांधी निराधार पेन्शन योजनाचा लाभ भेटला आहे आणि ज्यांना संजय गांधी निराधार यांची पेन्शन पोहोचलेली नाही, तर त्या दोघांसाठी पण हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते आपण डिस्कस करणार आहोत, की ज्यांना संजय गांधी निराधार आली आहे त्यांना पुढे काय केलं पाहिजे, आणि ज्यांना संजय गांधी निराधार आली नाही मार्च आणि एप्रिलमधील, तर त्याची पण डिटेल्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. काय कारणे आहेत ते पण या ठिकाणी बघणार आहोत आणि त्या कारणाचा आपण तोडगा पण ह्यामध्ये बनणार आहोत, त्याचं सोल्युशन पण सांगणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण प्रूफ सहित सगळं काही डिटेल्स या ठिकाणी दाखवणार आहोत, शेअर करणार आहोत आणि काय काय ते इम्पॉर्टंट आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीची तुम्हाला पुढे चालून जे पेन्शनसाठी काळजी घेण्याची गरज आहे, की सतत तुम्हाला हे प्रॉब्लेम आहे ते फेस करायला नको यायला, त्यामुळे त्याच्यासाठी सोल्युशन काय आहे, काय करायचं आहे त्या अगोदर, ते सगळी डिटेल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जो पहिला टॉपिक आहे मी ह्या ठिकाणी समजू शकतो, की महाराष्ट्रामध्ये ह्या ठिकाणी 29 तारखेपासून 29 29 एप्रिलपासून ह्या ठिकाणी पेन्शन सगळ्यांना यायला स्टार्ट झालेली आहे आणि भरपूर जणांनी ह्या ठिकाणी पेन्शन पडलेली पण आहे. बट ह्याच ठिकाणी असं झालं आहे, काही ह्या पे हे म्हणजे काही लोकांना हे सांगू शकतो मी, की जे काही बंधू आपले भगिनी आहेत, तर त्यांना ह्या ठिकाणी अराउंड आपण या ठिकाणी समजू शकतो, की 70% लोकांना या ठिकाणी पेन्शन पडलेली आहे. त्यांची काय काय क्लिअर डॉक्युमेंट होते मी पण तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो, की त्यांचं काय काय क्लिअर असल्यामुळे त्यांना ह्या ठिकाणी पेन्शन पडलेली आहे. तर यांचं पहिलं म्हणजे ह्यांची डीबीटी डीबीटी त्यांची क्लिअर होती, त्यामुळे त्यांना पेन्शन पडलेलं आहे. तर मी काय कारण आहेत तुम्हाला अगोदर मी सांगतो, की या कारणामुळे यांना पेन्शन पडले आणि ज्यांना नाही पेन्शन पडले त्यांच्याबद्दल बी आपण बोलणार आहोत. तर ज्यांना पडलेले आहेत आपण त्यांच्याबद्दल पण बोलूया. ह्याच्या थ्रू जे ज्यांना नाही पडले ते पण थोडं अलर्ट होतील आणि परत हे करतील. तर पहिला मुद्दा आपण या डीबीटी थ्रू मी तुम्हाला सांगितलं, ह्याचा पूर्ण मुद्दा म्हणलं तर आधार लिंक बँकेशी. आधार लिंक जे आपलं बँक खातं जे असते, तुम्हाला डीपमध्ये मी प्रॉपर सांगून देईल, की म्हणजे तुम्हाला जास्त ह्या ठिकाणी कन्फ्यूज नको व्हायला. कारण मी समजू शकतो, की जे आपले काही दिव्यांग बंधू वगैरे आहेत, ते थोडं रूरल एरियामधून वगैरे बिलॉंग करतात, की त्यांना खूपच डीपमध्ये सांगावं लागतं आणि चांगलं डीपमध्ये सांगणं पण मला पण आवडतं, की जेवढं तुम्हाला जास्त समजावून सांगेन, तेवढा मला पण आनंद येतो आणि त्याच्या थ्रू तुम्ही काहीतरी शिकाल. तुम्ही नक्कीच जे आपण सांगतोय ते तुम्ही अप्लाय कराल, ते कराल घरी बसून, सिच्युएशन सगळे ते हँडल करा. तर मी ते चांगलं वाटेल मला पण. तर ह्यामध्ये तुम्हाला सांगतो, जो आपला आधार आहे, एक्झाम्पल या ठिकाणी मी पकडतो, हा आहे आपला आधार कार्ड. ह्या ठिकाणी हे आहे आपला आधार आणि हे आहे बँक. बँक तर हे जे आहे आपलं, जो आधार कार्ड थ्रू आपल्याला या ठिकाणी पेन्शन येतं, तुम्हाला माहिती असेल, हे राहतं लिंक करणं. कारण जे आता जे सरकारच्या पूर्ण स्कीम वगैरे आहेत ह्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या, हर एक स्कीम ह्या ठिकाणी आधारला लिंक जे अकाउंट आहेत त्याच ठिकाणी आपली पेन्शन पडली जाते. तर यामुळे ह्यांना पेन्शन ह्या ठिकाणी पडलेलं आहे. त्यांचं आधार लिंक होतं. त्यानंतर मी परत सांगू शकतो, दुसरं त्याचं कारण, यांनी ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. यांनी जर तहसीलमध्ये जाऊन आपलं ई-के-वाय-सी केलेलं आहे, जे जे तुम्हाला पाठीमागे मी डॉक्युमेंट सांगितले होते, की ह्या ठिकाणी डिसेबिलिटी सर्टिफिकेट, आधार कार्ड, UDID कार्ड, हे सबमिट करायचं होतं. हे डॉक्युमेंट यांनी सबमिट केले आहेत. तर ज्यांनी सबमिट केलेत मी त्यांचे पण तुम्हाला दाखवतो आणि ज्यांना पेन्शन नाही पडलेली त्यांचं पण मी तुम्हाला दाखवतो, त्यांचं स्टेटस काय दाखवत होतं, काय त्याची डिटेल्स या ठिकाणी दाखवत आहे, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर पहिल्यांदा ज्यांना आलं आहे त्यांचं डिस्कस करूया. तर ह्या ठिकाणी ह्यांनी हे काम केलेलं आहे, ह्यांचं आता स्पष्टमध्ये सांगायचं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, की सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे ते, जो
नवीन पोर्टल आपल्या दिव्यांगांसाठी बनवलेलं आहे, दिव्यांग सहाय्यक. त्यावरती रजिस्ट्रेशन करणं हे मॅन्डेटरी होतं. तर याच्यासाठीच हा दुसरा बी मुद्दा ह्या ठिकाणी, तिसरा मुद्दा ह्या ठिकाणी येतो, रजिस्ट्रेशन. हा डाटा खूप सध्या महत्त्वाचा राहणार आहे, कारण हा पूर्ण दिव्यांग आहेत, नाहीत, लीगल दिव्यांग आहेत, नाहीत. कारण हे जो आहे आपला UDID कार्डला लिंक आहे. जो आपलं महाराष्ट्र पोर्टल जे नवीन दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे, हा जो आपलं नॅशनल गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, UDID डिसॅबिलिटी, ऑनलाईन डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, त्याच्याशी लिंक आहे. त्यामुळे त्यांना लीगल कोण आहे आणि लीगल कोण नाही, त्यांची पूर्ण डिटेल्स त्यांच्यासमोर या ठिकाणी अवेलेबल असते. तर ते जे आपलं UDID आहे, UDIDचे डिटेल्स आहेत ते पूर्ण चेक करतात आणि त्याच्या थ्रूनच हे जी वेबसाईट आपली जी नवीन दिव्यांग सहाय्यक आलेली आहे, त्याच्या आधारितच हे वेबसाईट बनवलेली आहे. तर हे एकूण एकाचा डाटा शेअर करतात एकूण एकासोबत आणि ते ओरिजिनल आहे का नाही, तिचं पूर्ण पडताळणी वगैरे होते. आणि सध्या तुम्हाला माहितीच असेल की हा डाटा आणि जो दिव्यांग आपला तहसीलचे जे दिव्यांग जे पेन्शनचा डाटा आहे, हा पण मॅच केला जात आहे सध्या. हा 2 ह्या ठिकाणी कंबाईन करत आहेत. तर हा डाटा आणि हा डाटा हे दोन्ही पण या ठिकाणी डाटे मॅच करून या ठिकाणी ह्याचं पूर्ण फाइंडिंग आणि ह्याचीच पूर्ण टेस्टिंग या ठिकाणी चालत आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी दिव्यांग जो नवीन पोर्टल आपला काढला दिव्यांग सहाय्यक, जे आपले तुकाराम मुंडे सरनी आहे, ते खूप छान केलेलं आहे. तर तुम्हाला माहिती असेल की ऑलरेडी खूप बोगस दिव्यांग सर्टिफिकेट वगैरे काढून खूप जणांनी गव्हर्नमेंट जॉब घेतला आहे. मी आता सध्या तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्समुळे सांगतो की मी माझ्या आसपासचे काही लोक बघतो, मी स्वतः पण त्यांच्यावरती ॲक्शन घेतलेलं आहे की हे लोक काय करतात की जे थर्ड पार्टीचे लोक आहेत बँक ह्याच्यामधले, हॉस्पिटलमधले, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे काढतात, गव्हर्नमेंट जॉबला लागतात. माझ्या ओळखीचे काही असे लोक होते, त्यांना पण त्यांच्यावर ॲक्शन घेतलं आणि मी पण सुद्धा त्यांच्यावर ॲक्शन घेतो, त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही. हे खूप खराब गोष्ट आहे की यार, मला खूप कधी कधी वाईट वाटतं की हे सगळं अपंगाचं आपलं स्वतःचं आहे, अपंगांचं हे पूर्ण आहे, पण हे लोक दिव्यांग कॅटेगरीमध्ये येऊन जे आपल्या ताटातलं आहे ते ते लोक खातात. जो आपल्या गव्हर्नमेंटच्या जागा आहेत ते लोक घेतात. खूप खराब आहे, खूप. अजिबात मला ते कम्फर्टेबल नाही वाटत आणि खूप खराब गोष्ट आहे. आणि त्या पण लोकांना थोडी लाज वाटली पाहिजे की यार हे दिव्यांग निर्बल लोक आहेत, यांच्यासाठी हे जागा आहेत. तुम्ही निर्बल नाहोत, तुम्ही जिथं म्हणसा तिथं तुम्ही काम करू शकता, तुम्ही बाकीचे कामं करू शकता, मॅनेज करू शकता. तर हे लोक बघत नाहीत, स्वतःचा स्वार्थ बघतात आणि लागून जातात. जे आपल्या दिव्यांग बंधू भगिनीच्या ज्या जागा आहेत ते घेतात. त्यामुळे मी खूप आपल्या बाहेर अनेक आपले दिव्यांग बघतो की त्यांना काय काय त्रास होतो मी बघतोय सध्या. जे आपले ब्लाइंड दिव्यांग बंधू किंवा बाकीचे जे आहेत, आपण खूप त्यांच्यावरचे त्रास होतोय मी बघतोय. काही काही फुटपाथला वगैरे भेटतात, वाईट वाटते खूप बघून. तर त्याच्यामुळे तुमच्या पण मी ट्राय करा की तुमच्या पण जे आसपास असे बोगस दिव्यांग सर्टिफिकेट आहेत, तुम्ही नक्की त्यांच्यावर ॲक्शन घ्या आणि त्यांना तुम्ही ऑफिशियली मेल वगैरे करू शकता. आणि UDIDचा तुम्हाला ऑफिशियल नंबर माहितीच असेल, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की हा हा असा आहे, त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. तर हे मी कशासाठी सांगत आहे की बाबा ह्याच्यामुळे खूप दिव्यांगांना प्रॉब्लेम होत आहे, त्यामुळे मी त्याच्या रिलेटेड तुम्हाला थोडे सांगत आहे. तर आपला जो मेन आहे तो पेन्शनचाच मुद्दा आहे या ठिकाणी. पण हे बॅकग्राऊंडचं तुम्हाला हे थोडं तुम्हाला माहिती असेल, पण मी समजू शकतो भरपूर दिव्यांग बंधू भगिनींना हे माहिती आहे. तर त्याच्यामुळे फक्त हेच, तुमच्या आसपास कोणी भेटलं तर नक्कीच तुम्ही त्याच्यावरती स्वतःहून ॲक्शन घेण्याची ट्राय करत आहोत, ॲक्शन घ्या. आणि मी पण खूप ॲक्शन घेतलेलो आहे. कधी गरज पडली तर डेफिनेटली आपण त्यांचा डाटा पण आपण आउट करायला म्हणजे नक्कीच केला जाईल त्यांचा, असं. तर मग ते लोक सुधारावे अशी अपेक्षा करतो मी की हे असं फालतू डिसॅबिलिटी सर्टिफिकेट वगैरे डुप्लिकेट काढून जे आमचे दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांच्या ताटातलं नको घ्यायला. आणि ह्याच्यामध्येच काही आता जे लाभ घेतात, जे पेन्शन वगैरे किंवा बाकीचं आता ई रिक्षा वगैरे, की हे पण त्यांनी टाळलं पाहिजे, थोडं इग्नोर केलं पाहिजे. हे दुसऱ्याच आहे, दिव्यांग निर्बल लोकांचं आहे, तुम्ही नका घेऊ प्लीज यार. तर हेच आपण सांगू इच्छितो त्यांना. तर हे तर तुम्हाला आता पेन्शनचं कळालंच असेल की पेन्शनची ह्या सिस्टममुळे तुम्हाला असा हे होत आहे, यांना ह्या ठिकाणी पेन्शन आलेलं आहे. तर ह्यांच्या ह्या ठिकाणी कोणते तुम्हाला ह्या डीपमध्ये मी तुम्हाला पॉईंट सांगतो, त्यांचं काय काय क्लिअर होतं, म्हणजे तुम्हाला इझी ह्या ठिकाणी कळून जाईल. तर मी थोडं याचं जे मी रायटिंग केलं आहे त्याला हे करतो आणि तुम्हाला न्यू याच्यामध्ये रायटिंगमध्ये दाखवतो की त्यांचं काय काय ओके होतं, त्यामुळे त्यांना ह्या ठिकाणी पेन्शन आलेली आहे ते.
हे आपण सध्या ज्यांना पेन्शन आलेली आहे 70% आपण यांच्या रिलेटेड बोलत आहोत. तुम्हाला परत एकदा माहिती असेल. आणि जे बाकीचे 30% ज्या लोकांना पेन्शन नाही आलेली आपण त्यांच्याविषयी पण बोलणार आहोतच. तर यांचं काय काय क्लिअर आहे किंवा ह्यांच्यामध्ये हे डॉक्युमेंट्स क्लिअर असून पण त्यांना पेन्शन नाही आली तर त्याचे काय रिझन आहेत ते पण आपण ह्या ठिकाणी सांगू. तर पहिल्या ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो यांचं आधार म्हणजे DBT. प्रथमतः यांचं DBT क्लिअर आहे. एक सेकंड, यांनी तहसीलमध्ये डॉक्युमेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत, KYC केली आहे. तहसीलमध्ये यांनी पूर्ण डॉक्युमेंट्स यांचे जे आहे KYC रिलेटेड जे तुम्हाला सांगितलं KYC ह्या ठिकाणी त्यांनी तहसीलमध्ये केलेली आहे. आणि हे तुम्हाला म्हणजे ह्याच्या रिलेटेड सांगतो की मार्च महिना असतो, तुम्हाला माहितीच असेल. मार्च महिना आहे हा जो फायनान्शियल महिना राहतो. ह्या महिन्यामध्ये जे ऑल आपलं इंडिया आहे, इंडियातलं जो पूर्ण तुम्हाला माहिती असेल की जे गव्हर्नमेंटला आहेत त्यांना फॉर्म 16 वगैरे भेटतो मार्चमध्ये. म्हणजे पूर्ण जो वर्ष आहे आपलं 1 वर्ष, त्या वर्षातला पूर्ण जो पैशाचा आहे फायनान्शियल डेट ते पूर्ण व्हेरीफाय करतात. त्यामुळे ते जे आपलं पेन्शन आहे ते पण त्याच्यामध्ये व्हेरीफाय करतात आणि त्यामुळे त्यांचं KYC या ठिकाणी आपल्याला करावी लागते. KYC करावी लागते की ह्याच्या थ्रू फाइंड होते की सध्या किती लोक आहेत, कारण एका वर्षामध्ये बरेच दिव्यांग मृत्यू पण काही जणांचा होतो तुम्हाला माहिती आहे. तर त्यांचं वय वगैरे झालेलं असतं तर त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण डाटा परत फाइंड करण्यासाठी चेकआउट करण्यासाठी KYC केली जाते. आणि ह्याच्यामध्ये हे पण त्यांना कळतं की त्याच्यामध्ये कुणी काही दिव्यांग गव्हर्नमेंटला लागतात किंवा इतर जॉब्सला मोठ्या वगैरे लागू शकतात. त्यामुळे ते पूर्ण डाटा वगैरे फाइंड करण्यासाठी हे ठिकाणी चेकआउट त्यांनी करत असतात KYC. आणि हे महत्त्वाचं पण आहे आणि फायनान्शियल इयर आहे त्यामुळे ते सगळीकडलंच होते, म्हणजे असं पर्सनली आपल्या दिव्यांगांचंच नाही. आणि त्याच्यामध्ये मी एक नवीन ट्विस्ट बघितला ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की काही जिल्हे आहेत, काही तहसील आहेत ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आता एक्झाम्पल मी तर तिकडल्यांचं तुम्हाला नाव नाही सांगणार, पण एक विभाग आहे त्या विभागामधले काही जणांचे स्वतःहून त्यांनी KYC केलेलं आहे तहसीलमधून. त्यांच्याकडे ऑलरेडी आधार कार्ड पॅन कार्ड होत, म्हणजे सॉरी आधार कार्ड डिसॅबिलिटीचा पूर्ण त्यांच्याकडे ऑलरेडी डाटा होता. आणि त्यांच्याकडे फक्त हेच मॅन्डेटरी त्यांना आधार कार्ड आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेटचा नंबर पाहिजे असतो. तर त्यांनी स्वतःहून ह्या ठिकाणी जे ऑफिसर आहेत पेन्शन, जे आपले दिव्यांग पेन्शन ह्याच्यामध्ये काम करतात संजय गांधी नगर, त्यांनी स्वतःहून त्यांची KYC केली आहे. कारण त्यांचं पूर्ण सिस्टममध्ये दाखवतं की KYC यांची पेंडिंग आहे तर ते स्वतःहून करतात आणि आधार कार्डची डिटेल्स वगैरे बघतात, हे फाईन करून घेतात स्वतः. किंवा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्यांना डाऊट वगैरे येतो, ज्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कुणाला डाऊट येत असेल की यांचं KYC करणं जरुरीच आहे, त्यांनी स्वतःहून डॉक्युमेंट्स आणून देणं गरजेचंच आहे तहसीलमध्ये. तर असे बी काही जिल्हे आहेत त्यांना स्वतःहून या ठिकाणी डॉक्युमेंट आपल्याला नेऊन द्यावे लागतात, त्यानंतरच ते KYC करतात. आणि काही असे पण आहेत की दिव्यांग आहेत बाबा, त्यांना ते सध्या तर असतील पण त्यांना यायचा जायचा प्रॉब्लेम होत असेल, त्यामुळे ते स्वतःहून KYC केलं. मी स्वतः माझ्या काही मित्रांचं चेकआउट केलेलं आहे. ते सोबत इथं राहिले माझ्यासोबत, माझ्यासोबत त्यांनी राहिले, पण त्यांचं ऑलरेडी आपण चेक केलं ज्या डेटला ते माझ्यासोबत मित्र होते, ज्या तारखेला, त्या तारखेला त्यांचं KYC त्या ठिकाणी झालेलं आहे. मी खुद्द म्हणजे स्वतः मी खूप हैराण झालो यार, हे असं कसं पॉसिबल आहे. तुम्ही तरी तर सध्या मी त्याला विचारलं की तुम्ही कुणा थ्रू डॉक्युमेंट्स वगैरे पाठवले होते का तहसीलमध्ये, तर नाही बोलले, आम्ही कुणाला पाठवलं नाही, त्यांनी स्वतःहून KYC करून घेतलं. वा म्हणलं हे तर खूप छान चांगली गोष्ट आहे. पण मला स्वतः खूप मेहनत घ्यावी लागली. माझे फ्रेंड वगैरे आहेत त्यांच्या थ्रू त्यांना कॉन्टॅक्ट मला परत परत कॉल करावे लागले, मित्राला सगळे डॉक्युमेंट्स सेंड करावे लागले. त्यानंतर तो मित्र सगळे डॉक्युमेंट्स घेऊन त्यांनी तहसीलमध्ये जमा केली. तहसीलमध्ये पण खूप लिस्ट ऑलरेडी लागली होती की लिस्ट तहसीलमध्ये होती की या लोकांची पूर्ण KYC आहे. तो माझा फ्रेंड सांगत होता की खूप लोक ह्या ठिकाणी पेंडिंगमध्ये थांबले होते KYC करण्यासाठी, त्यामुळे पण त्यांना थोडा उशीर झाला मित्राला. पण त्यांना KYC सगळ्यांची केली किंवा जवळचे माझे दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांचे पण मी डॉक्युमेंट त्यांना सेंड केलेत आणि त्यांनी जमा केले आणि त्याच्या थ्रू KYC झाली. आणि त्याचं स्टेटस आहे तुम्हाला मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओमध्ये अगोदरच्या दाखवलेला आहे, तुम्ही बघितलंच असेल. आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे की माझा एक मित्र आता सध्या त्यांनी KYC नाही केलेली, त्याची झाली नाही KYC, तर त्याच्यामुळे तो पण इथं माझ्यासोबतच होता. त्याची KYC नाही झाली तर त्याचं मी तुम्हाला ह्या ठिकाणी डॉक्युमेंट पण दाखवतो. जिथं KYC अपडेट आधार अपडेट आहे ना त्या ठिकाणी पूर्ण ब्लँक वगैरे दाखवलं, ते पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. पण हा व्हिडिओ खूपच मोठा होत असेल आय थिंक, मला असं वाटतोय.
तर काही नाही, तुम्ही मोठा व्हिडिओ बघू शकाल आय होप, कारण आपण सगळं ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट या ठिकाणी शेअर करत असतो. तर आता ई-के-वाय-सीचं तुम्हाला तरी सगळं पार्ट मी खूप डीपमध्ये हर एक छोटी छोटी अपडेट ह्या ठिकाणी मी तुम्हाला प्रॉपर एकदम सांगितली आहे, जी की तहसीलमधली दोन दोन सिच्युएशन होत्या. एक स्वतः करत होते आणि सेकंड आहे ते आपल्याला स्वतः डॉक्युमेंट्स या ठिकाणी द्यायचे पण होते. तर हे दोन्ही पण तुम्ही नक्कीच फेस केला असता. आणि हे एक पॅसिफिक आपल्या महाराष्ट्राकडला एक विभाग आहे, त्या साईडला स्वतःहून करून घेतले. पण त्या साईडलाच एक मित्र, त्या साईडचाच मित्र त्याचं पण नाही, तसं नाही केलेलं. तर असं थोडं इकडे तिकडे होऊ शकतं, इकडे तिकडे म्हणजे काही जिल्हे जिल्हे ते जिल्ह्यावाईज मॅटर करते म्हणून त्याच्यावर आपण हे नाही करू शकत. परत ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, जे थर्ड जो आहे आपला दिव्यांग सहाय्यक पोर्टल, आणि आता सध्या खूप जास्त फॉलो करतात दिव्यांग सहाय्यक पोर्टलला. जो काही डाटा आहे तो पूर्ण ह्या ठिकाणी दिव्यांग सहाय्यक पोर्टलचा गव्हर्नमेंट घेत आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपलं, कारण ते स्पेशली आपल्यासाठी बनवलं म्हणल्यानंतर डेफिनेटली ते डाटा फाइंड करणारच. ते बनवलं त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, वेबसाईट बनवण्यासाठी किंवा पोर्टल बनवण्यासाठी खूप खर्च येतो. तर ते काही ना काही कारण आहे म्हणून तर त्यांनी बनवलेलं आहे ना. काही कारण आहे त्यामुळे बनवलेलंच आहे ते. तर त्याच्यामुळे हे तिन्ही पण गोष्टी ज्यांनी केले त्यांना 100% मी समजू शकतो की पेन्शन आलेलं आहे. आणि ह्याच्यामधून तुम्हाला कोणता डाऊट येत असले तर नक्कीच जो मी अगोदरचे व्हिडिओ बनवलेले आहेत, की तुम्ही तुमच्या पेन्शनचं स्टेटस कसं बघू शकता, काय करू शकता, कसं तुम्ही चेकआउट करू शकता. तुम्ही नक्की परत जाऊन हे सगळं डिटेल्स, आणि हे तुम्हाला ह्याच्यामध्ये जो फर्स्ट टॉप पार्ट आहे, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की तुम्ही घरी बसून कसं चेक करू शकता तुमचं डी-बी-टी आहे का नाही. सेकंड पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की तुम्ही जर तहसीलमध्ये तुमची ई-के-वाय-सी कधी झाली, ते कधी कसं बघू शकता, ते पण मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ दिलाच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याची हवं तर लिंक देतो मी परत, आणि आपल्या चॅनलमध्ये पण तुम्हाला दिसून जाईल तो व्हिडिओ. आणि त्यानंतर हे तिसरं, जो दिव्यांग सहाय्यक पोर्टल, त्याचं पण मी रजिस्ट्रेशन कसं करायचं काय नाही त्याच्या रिलेटेड पण आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे. तर हे ज्यांचं पूर्ण तुम्ही हे तिन्ही पण गोष्टी केल्यात का हे कन्फर्म मला, ज्यांनी ज्यांनी केलेत आणि तरी पण त्यांना पेन्शन नाही आली, तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा. मी परत त्याच्या रिलेटेड आणखीन इन्फॉर्मेशन काढून अपडेट तुम्हाला नक्कीच देईल. तर आय होप हे पूर्ण तुमचं क्लिअर झालं असेल, की ह्या लोकांना 100% पेन्शन आलेली आहे. तरी नाही आली तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर आता ज्यांना नाही आली तुम्हाला समजलंच असेल आता. अंदाजाचे आता बाकीचे जे 30% या ठिकाणी, जे बाकीचे 30% या ठिकाणी लोक आहेत आपले, तर यांना कोणत्या रिझनमुळे नाही आले असेल पेन्शन तुम्हाला कळालंच असेल, की ज्यांचं या तिन्हीपैकी एक ना एक काहीतरी पेंडिंगमध्ये राहिलेलं आहे, त्यामुळे पेन्शन नाही आलेली. ह्याच्यामधला तुमचा एक पण पार्ट मिसिंग असला, तुमचं ह्या ठिकाणी हे पण नाही झालं, डी-बी-टी पण नसेल तरी पण तुम्हाला नाही पेन्शन येणार. त्यानंतर तहसीलमध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स आहेत जे मार्च मंथ कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला परत ई-के-वाय-सी करायला डॉक्युमेंट द्यावे लागतात. तर काही 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 ठिकाणी स्वतः ह्या ठिकाणी केलेलं आहे, पण काही काही ठिकाणी केलेलं नाही आहे. तर जिथं तुमचं केलं नाही किंवा केलं तर तुम्ही आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नक्की चेक करा, तुमचं ई-के-वाय-सी झालेलं आहे का नाही, डॉक्युमेंट्सचं तुमचं के-वाय-सी केलेलं आहे का नाही तहसीलमधून, ते नक्कीच तुम्ही चेकआउट करा. त्याच्या थ्रूच तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आणि त्याच्यानंतर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं का नाही, ते तर तुम्हाला माहितीच आहे की तुम्ही कसं करू शकता रजिस्ट्रेशन. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतरच लॉग इन वगैरे करतात, ते तुम्हाला स्वतः माहिती असेलच की तुम्ही रजिस्टर केले का नाही ते. तर हे ज्यांचे तिन्ही पण ह्या ठिकाणी फॉलो झाले आहेत, तर नक्कीच त्यांना पेन्शन आलेली आहे. तर जो आहे आता आपण हे डिस्कस करूया पुढे. आता मी ज्या ठिकाणी माझ्या मित्रांचं या ठिकाणी दाखवतो तुम्हाला, की त्यांनी ई-के-वाय-सी नाही केलेले आणि त्यांची चॅटिंग पण तुम्हाला मेसेज करत होता की माझं पेन्शन नाही आलेले, तू स्टेटस वगैरे चेक कर. मी स्टेटस वगैरे त्याचं पूर्ण चेकआउट केलेलं आहे, आणि तो काय पुढे दाखवलं मी ते पण तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. तर चला आता त्याच्यावरती आपण बोलूया, जे प्रॅक्टिकली डिटेल्स आहेत या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. आता आय होप हे तर तुम्हाला पेन्शनचं कळलं असेल की नाही आलेल्याचे रिझन काय काय आहेत. हे 3 रिझन ह्या ठिकाणी तुमच्यासमोर दिसत आहेत पेन्शन नाही येण्याचे. बाकी ह्याच्यामध्ये दुसरे काही रिझन नाहीत. आणि ह्याच्यामध्ये मला हे तुम्ही सांगू शकाल का, जे टेम्पररी डिसेबिलिटी आहेत त्यांना पेन्शन आली का नाही. तर काही जणांनी आली असं मला कमेंट्स बॉक्समध्ये आले होते, पण तुम्ही आणखीन मला डीपमध्ये सांगितलं तर बरं होईल. फक्त तुम्ही हेच, मी टेम्पररी डिसेबिलिटी आहे आणि मला पेन्शन आली, असं मला कॉन्टॅक्ट करा. पण 100% ह्या ठिकाणी मला शक्यता तर वाटते की त्यांना पेन्शन आली असेलच. कारण जो सध्या आहे फॉर्मॅट आहे ना, जुन्या फॉर्मॅटनंच ह्या ठिकाणी पेन्शन सगळ्यांच्या अकाउंटवरती टाकली आहे. त्यामुळे थोडं
डिटेल्स ह्या ठिकाणी तुम्ही समजू शकता की हे सगळं आलं असेलच. तर ह्या ठिकाणी यार व्हिडिओ जो आहे 20 मिनिटाचा होतोय, तर तुम्हाला त्याची पुढची डिटेल्स बघायची असेल तर तुम्ही तुम्हाला दाखवायचं आहे का सांगा, कारण खूपच मोठा लॉंग व्हिडिओ व्हिडिओ होऊन जाईल. तर आपण काम करूया, मी आता या ठिकाणी मेमरी बघतोय तर खूपच लॉंग व्हिडिओ दिसतोय. तर मी कसं करतो, जो उद्या म्हणजे पुढच्या म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला उद्या हा व्हिडिओला भेटला ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला नक्कीच सकाळी 8 वाजता तो व्हिडिओ भेटून जाईल. त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल्समध्ये जे नाही पेन्शन आले याचे पूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवून देईन. पूर्ण डॉक्युमेंट त्याच्यामध्ये शेअर करेल. ह्या व्हिडिओमध्ये कोर केलो असतो, पण त्याच्यामध्ये खूप आपण तुम्हाला माहिती आहे की आपण हर एक बारकाई बोलतो. नंतर मग आणखीन एक 40 आणखीन 20 मिनिटं जाणार त्याच्यामध्ये आणि तुम्हाला ते कम्फर्टेबल नाही वाटणार आणि तुम्ही याच्यामधलं जे पाठीमागल्या गोष्टी आहेत ते थोडं विसरू शकाल. त्यामुळे मी त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत त्याचे तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि मला हे आवडतं जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांच्यासोबत हे सगळ्या गोष्टी शेअर करायला, त्यांच्यासोबत डिस्कस करायला मला नक्कीच आवडेल. आपण नक्की कधी तर आपण मीटअप पण ठेवूया, कधी तर आपण नक्कीच सगळे भेटूया. मला भेटायला पण तुम्हा सगळ्यांना खूप आवडेल. तर हे सगळे सध्या आपण डिस्कस केलं आणि 100% मी तुम्हाला सांगतो जे पूर्ण बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत मी ऑलरेडी टॅग करून ठेवलेले आहेत. फक्त आता मोठा व्हिडिओ होईल त्यामुळेच मी दाखवत नाही आहे. तेवढंच एक छोटंसं रिझन आहे. आणि तर नक्कीच आपण लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट्स घेऊन नक्कीच भेटूया. तर आय होप तुम्हाला हे इम्पॉर्टंट अपडेट कळालीच असेल, आवडलीच असेल. तर नक्कीच ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही अपडेट तुम्हाला आवडली असेल, जे काय आपण छोट्या मोठ्या गोष्टी ह्या ठिकाणी डिस्कस करतो हे पण तुम्हाला आवडल्या असतील, तर नक्कीच आपल्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला आपल्या दिव्यांग रिलेटेड किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट रिलेटेड हर एक छोटी मोठी काही पण डाऊट वगैरे असेल तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी पूर्णपणे त्या ठिकाणी त्याची इन्फॉर्मेशन काढून तुम्हाला आन्सर देण्याची कोशिश करेल. आणि मी तुम्हाला हे जे आपले टेम्परवारी दिव्यांग बंधू वगैरे आहेत त्यांना पण पेन्शन आलं का नाही ते पण थोडं प्लीज कळवा. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची प्लीज. जय हिंद, जय महाराष्ट्र.